कितीदा सांगितलं तुला दुखणं असं अंगावर काढत जाऊ नको म्हणून. अहो रात्री नव्हता एवढा त्रास होत, फक्त जरासं अंग दुखत होतं. मग सांगायचंच ना. अरे बाबा शरद, अरे कशाला चिडतोय? तिला घेऊन जा ना डॉक्टरकडे. तशी ठीक आहे आता, नाही काही होत. नाही काही ठीक बिक नाहीयेस तू. काढा घे. वहिनी अहो थांबशील का जरा? आपल्याला डॉक्टरला दाखवायचं. भाऊजी तुम्ही काळजी करू नका, ऑफिसला जाऊन आल्यावर मी घेऊन जाईन. वहिनी तुम्ही कशाला काळजी करताय? मी आणि चिन्या घेऊन जातो ना दुसऱ्या डॉक्टरकडे. चिन्या अरे. जाऊया ना रे. शरद, त्याला ऑफिसला जायचंय. अरे एक दिवस ऍडजस्ट करेल ना तो. अहो असं नाही होत ऍडजस्ट बाबा. ऑफिस मध्ये माझं जे काम आहे ना ते मलाच येतं, इतर कोणालाच नाही. मग ते मलाच करावं लागतं. तुझ्या बॉसला पण नाही जमणार. अहो नाही, कसं आहे अकाउंटचं नवीन सॉफ्टवेअर आलंय तर ते मलाच येतं. आणि कसं आहे मागच्या दिवशीच्या जे उलाढाली असतात ना त्याला सकाळी पहिले गेल्यावर ते एंट्री करावे लागतं. म्हणून मला वेळेत जाणं गरजेचं नाही, तर कामं अडून बसतात. ऐका ना, त्याला वेळेत जावं लागेल. खूप मोठी जबाबदारी असते ना त्याच्यावर. हो आई, आणि लाखात हिशोब असतो ना, तर पेंडिंग ठेवून कसं चालणार? भैया चिन्या, लाखाचा हिशोब तू एकटा करतोस? हो, म्हणून तर मला हाफ डे सुद्धा घेऊ देत नाहीत. हे चिन्या, दादा पण लाखांचे हिशोब करायचा. तो याला मिळायची ना सुट्टी. काही काय बोलता भाऊजी तुम्ही? कुठे मिळायची सुट्टी? हा, सणासुदीला दिवाळीला सगळ्या वेळेला हे हाफ डे घेऊन जायचे ऑफिस. हो हो, दादांवर पण खूप मोठी जबाबदारी होती ना. अगं हे सुमन, दादा सिनियर होता, हा ज्युनियर आहे. हे चिन्या, तू एक दिवस नाही गेलास तर काय अडणार आहे तुझं? अहो बाबा तुम्हाला नाही माहिती, तुम्ही कशाला बोलता? मला तुम्हाला काय माहिती दिवसभर मला किती कामं असतात. ते दिवसभर मान अशी खाली करून बसावी लागते, मान वर करायला पण मिळत नाही मला. मला काय जातं बोलायला? साळवींचे घर हेच छे ने. हो, आपण कोण? मी किंचल. हिशोब करतोय. ते लोक येतात दारात कामं करून घ्यायला. काय रिपेअर करायचे तुमचं? मोबाईल की रेडिओ? नाना, मी त्याच्यासाठी नाही आले. मी तर चिनूची लवर. चिन्या, काय? अरे चिन्या, काय बोलते ही? तू ओळखतोस हिला? हा तो चिनूचे पण माझ्यावर प्रेम आहे, है ना चिनुडी? चिनुडी? हे मी मिठाई आणलीये, તમે બધાને મિઠાઈ ગમે છે ને? એટલે तुम्हाला सगळ्यांना मिठाई आवडते ने? हा, आलो. એટલે मिठाई आणलीये. आलो, ले ले. नाही लो लो, सूरजची फेवरेट आहे, फेमस आहे फेमस. आलो आलो. हो, हे असू दे. हे चिन्या, ही तुझी मैत्रीण आहे का रे? नाही. हा, हो हो, म्हणजे नाही, म्हणजे किंजल तू इथे कशी काय आलीस? कशी એટલે શું ગધેડા? ઓટોને આલે ને. अरे तने खबर, माझे पप्पा आहेत ने, ते माझे लग्न करून टाकत होते. हो, सूरजचा एक खूप मोठा बिझनेसमॅन बघितला, बोलले ह्याच्याबरोबर पाकू करून टाक. पण मी त्यांना सांगितले माझ्या या चिंटुडीवर खूप प्रेम आहे. ए બધું જવા દे. हे ह्या सगळ्यांमध्ये तुझे साचे साचे मम्मी पप्पा कोण आहे? हा, तुम्ही? हो नाही काय म्हणताय? चिन्या, तुम्ही हा, मी. हाय हाय पप्पा, पाया पडते हो. नको पाया पडते हो. असू पाया पडते. नाही आशीर्वाद द्या ने. नाही, असू दे चिन्या. हे सगळं काय आहे बाबा? हा, अरे बाळा,
तुमचं खरंच काही ठरलंय का रे? हे असं कसं ठरेल? आपण अजून जिवंत आहोत ना. अरे बाबा शरद, जरा शांत हो, जरा शांत हो ना जरा. ए चिन्या, अरे ही मुलगी जे काही बोलते ते सगळं काय खरं आहे का? काय बोल ना. ए चिन्या, कधीपासून चाललंय हे सगळं? भाऊजी थांबा ना, तुम्ही शांत व्हा, त्याला बोलू द्या ना. वहिनी, अहो काय बोलू नका बोलताय. मला आधीच वाटलं होतं याची लक्षणं काही ठीक दिसत नाही. आता ही मुलगी मिठाई घेऊन आली आहे, सामान घेऊन आली आहे, काय बोलायचं हिला आपण? भाऊजी थांबा ना जरा. तिन्या, राजा सांग ना, कधीपासून चाललंय हे? अरे बाळा, काय विचारतायत सगळे? हा, 10 दिवस झाले. काय परमेश्वरा. सुमन, फक्त 10 दिवस झाले? अरे चिन्या, ती सगळं सामान घेऊन आपल्या घरी आली आहे. आमच्याकडे काय ऑप्शनच नव्हते ना मामांजी. ये मामनजी नाही, काकनजी. आपला हा चिन्याचा काका आहे. काकांजी, हे बाळा चिन्या, अरे फक्त 10 दिवस झाले. ही मुलगी सगळं सामान घेऊन स्वतःचं घर सोडून इथे राहायला आली आहे. हे जर तिच्या बाबांना कळलं आणि त्यांनी जर पोलीसमध्ये तक्रार केली तर काय करायचं? हे दादा, तिच्या मागोमाग आता पोलीस कधीही चाळीत येतील. चाळीत आपली शोभा होईल आता. असं नका हो बोलू. तू गप ग. दिवे लावले तुझ्या पोराने. अक्कल नाही काडीची आणि प्रेम करायला निघालाय. छाडू छाडू हाय हाय, हे तर माझ्या पप्पापेक्षा पण लय डेंजर आहे. ए तू बाजूला सर का जिंगल. अहो बाबा, किंजल. हा तेच ते. ए चिन्या, तुम्हाला अक्कल शिकू नका. अरे या पोरीच्या लपड्यात सापडलास ना तर पोलीस केवढा त्रास देतात माहिती आहे. अख्खी चावडी सोलून काढतील तुझी. असं नका बोलू. तू गप ग. भाऊजी शांत व्हा ना तुम्ही जरा. चिन्या तू पुढे. चिन्या तू पुढे. नाही, आता पुढे. तू आधी झाडू ठेव आधी. आमच्या दोघांचे प्रेम आहे पप्पा. ये मी तुझा पप्पा नाही. हा पण लग्नानंतर होणार आहे ना पप्पा. हे या ग पोरी, बाळा, लग्न म्हणजे भाऊला भाऊलीचा खेळ नसतो ग. हे असं पळून येऊन लग्न नसतं होत. तू थांब जरा, श्वास घे, श्वास घे. ऐक ना, मला सांग, तुझं वय काय आहे? 18 वर्ष पूर्ण आहे का? नाना, नाहीये ना, मग कसं होणार लग्न? घे. अरे 18 वर्ष नाही, मी 21 वर्ष पूर्ण आहे. आणि आम्ही दोघं अडल्ट आहे. लॉ ने आम्ही दोघंही लग्न करू शकते, हे ना चिमुडी? मम्मी जी, मम्मी जी, मम्मी जी, आपके कहने के हिसाब से मैंने चेक किया तो आज सभी ड्राइवर्स है, कोई भी छुट्टी पे नहीं है. अच्छा. आपको क्यों चाहिए ड्रायव्हर? कहीं जाना है क्या? नाही नाही, सहज. म्हणजे काय कुठे जायचं असलं तर वेळेला हजर नसतात ना, म्हणून. अच्छा अच्छा. मावशी तुमच्यासाठी नाश्ता आणला होता. नको, आज माझा उपवास आहे बाळा. आज किस बात का उपवास मम्मी जी? हा, अरे म्हणजे उपवास वगैरे काही नाही रे. पोटाला आणि तोंडाला जरा आराम, बाकी काही नाही. अच्छा, लेकिन मम्मी जी, स्वीटू ने इतने प्यार से बनाया, वो भी गर्मा गर्म है, आप खा लो ना थोड़ा सा. मला आज सगळ्या टेस्ट करायला सांगितलेत. 12 तासाचं फास्टिंग आहे. आता मी काही खाल्लं तर मला टेस्ट करता येणार नाही.
स्वीटू बाळा खरंच नको आहे मला. तू घेऊन जा. बरं. मम्मी जी फिर मैं भी चलूं? आपको मेरी जरूरत लगे तो बता देना. मैं आज हूँ इधर ही. स्वीटू माझ्या रूम मध्ये नाश्ता घेऊन का आली होती? ती मी नसतानाही खोलीत का थांबली होती? ती काही शोधत होती का? नाही नाही, तिला काही कळायला नको. स्वीटू घरी राहिली ना तर घोळ होईल. हे माझ्या आजारपणाचं निस्तरायला मला निदान 2 दिवस तरी मिळायला हवेत, तरच मला ट्रीटमेंट घेता येईल. स्वीटूला कुठेतरी पाठवावं लागेल. चल तू. अगं नाही, मला आत्ताच बोलायचं म्हटलं ना. काय बोलायचं? मला आत्ता बोलायचंय. काय? तू आधी आधी म्हटलं ना. काय झालं? एकत्र तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून तुला आणलं. बोला ना मावशी, काय झालं? एवढं टेन्शन घेऊ नकोस. घाबरण्यासारखं काही नाहीये. लग्न झाल्यापासून हनीमूनला गेला नाहीत म्हणून ओमला खडसवायला आणलंय तुझ्यासमोर. एक मिनिट, त्यात खर्चावायचं काय? जातो ना घेऊन मी. नाही कुठं म्हटलंय. हो पण नाही ना म्हटलंस. हा मी. अरे बायको आहे ना तुझी, मग हट्टाने नेलं पाहिजेस तू. नेतो. या आठवड्यात 1-2-4 मीटिंग्स प्लॅन्ड आहेत, प्रेझेंटेशन आहेत. तर ते सगळं झालं की आम्ही हनीमूनला जाऊ. एक मिनिट. मीटिंग प्रेझेंटेशन जायला मी आहे ना. हा नाही, हे जास्त महत्वाचं आहे आता तुझ्यासाठी, कळलं? आता या 2-4 दिवसात तिला घेऊन हनीमूनला जायचं. हो. 2-4 दिवसात? अरे 2-4 दिवसात म्हणजे काय? अरे अरे विचार कर जरा. माहेर सोडून आलीये तुझ्यासाठी. हा, आणि कित्येक दिवसात तर आई दादांकडे पण गेली नाहीये भेटायला. हो की नाही ग? बर, निदान तिथे तरी घेऊन जा तिला. ठीक आहे, जातो आम्ही. उद्याच जाऊ. उद्या नाही, आत्ता जायचं. मी नलूला फोन करते. तिला सांगते लाडकी लेक येते माहेरपणाला. तयारी कर. आणि 2-4 दिवस राहावंसं वाटलं ना तर राहा. काय रे? हा हो, घेऊन जा तिला. जातोय घेऊन. आई काय मिसेस खानविलकर, लागा तयारीला आता. जाऊया तुमच्या माहेरी. हा चल. आता कोणी काय बोललं ना तरी मी तुला सोडणार नाही. अरे अक्कल नाही, काळीची काय केलंस? दादा वाचवा. दादा तू मध्ये पडू नकोस. हा विचार ना ह्या जिंगलच्या प्रेमात पडायच्या आधी करायला पाहिजे होता तुला. बाबा किंजल. हे काही असू दे, मी तुला सोडणार नाही चिऱ्या. ए तू बाजूला वा. कार्ट्यानं साळवींचं नाव खराब केलं दादा. प्रेमात आहे कधी कोणाचे नाव खराब होत नसते मामांजी. ए मी तुझा मामांजी ना. ए चिन्या, तिला सांग इथून जायला. पण चिन्याचे पप्पा ऐकले माझे मामांजी ने. मामांजी तिला सांगा तिचा मामांजी नाही. चिन्या, पोरीच्या लपड्यात अडकलास ना तर आपण सगळे आज जाऊ रे. सुमन शांत हो ना तू. मी पाणी आणू का? शांत हो. अरे 10 दिवसाच्या ओळखीवर काय वेडेपणा करताय तुम्ही दोघं? बघ ना या चिन्याच्या तर आता ना. नाही चिन्या माझी प्रेम आहे. तुम्ही आज माझ्या प्रेमाला मारले. माझ्या मनाचे नानुकडे तुकडे करून टाकले. ते कुठल्या नानूकडे चालले? ए आता नानू कोण? सिंगल करते ने माझी. मज्जाक करते ने माझ्या. अरे केवढी स्वप्न घेऊन मी या घरात आले. हो ना, मग ती घेऊन आता निघायचं. चल 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 चल. केवी जिंदगी ये मज्जाक
वहिनी अशी काय होई पोरगी मध्येच गाणं काय गातीये रडतीये काय काय चाललंय काय या पोरीचं? किंजल रेवा देने. चिन्या समजवतो काय तिला तिला तिच्या घरी जायला सांग. आता हेच माझे घर आहे मामांजी. ए मी तुझा मामंजे ना चिन्या तिच्या बॅग घे आणि निघून जातात. अहो बाबा कसं निघून जायचं तिचे पप्पा. अरे इतके तुझा बाप तुला सांगतो आणि तू हिच्या पप्पाची म्हणली तुला तुझ्या घरात जायला सांग. शकूचा फोन आहे. तू 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 बोलू नकोस हा. तुझ्या तर तू का भाऊजी चल जरा जरा शांत. हा हा शकू काय ग सगळं ठीक आहे ना? तुझ्या लेकीला पाठवते घरी. माहेरपणासाठी चांगली 4-5 दिवस ठेवून घे तिला. काय स्वीटू येते राहायला? छान ग. बर चांगले लाड कर हा माझ्या लेकीचे. ठेव फोन. हा 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 हा. अहो ती शकू म्हणत होती की ती ऐकलं आम्ही ऐकलं. काय हे काय वहिनी आता स्वीटू आली की तिला सगळं कळणार आहे. हो ना. आणि ओम येईलच स्वीटूला सोडायला. अरे देवा आता तर काय या चिन्याला आणि जिंगलला कळायला पाहिजे होतं. बाबा किंजल बघ याला अजून तिच्या नावातच पडलंय. प्रसंग काय तुझं चाललंय काय? चिन्या वाटते का 21 वर्षाची ही नाचते आहे काय गाते आहे काय काय चाललंय हिचं चिन्या? अरे बाबा शरद तिला बोलून काय उपयोग होणार आहे का? तर ओमकार आणि स्वीटू घरी येणार आहेत तेव्हा काय करायचं ना ते बघायला हवं. काय करणार? हा अहो या प्रकरणाबद्दल खानविलकरांना कळलं तर काय वाटेल त्यांना आपल्याबद्दल? काय गरज होती का तुला? अरे बसून खाना. ओम काय चाललंय तुझं? बस बघू. माझा फोन आतमध्ये राहिलाय खोलीत. मी आणते. तू बस आणि खा. काय ग आई? मावशी मम्मीजी सांभाळ बस इकडे बस. पाणी दे. सावकाश. मम्मीजी पाणी. काय झालं? काय नाही. मावशी तुम्हाला चक्कर आली का? नाही ग बरी आहे मी. चक्कर नाही आली. पाय घसरला आणि तोल गेला आणि इतक्या त्याने सावरलं. पक्का ना मम्मीजी? हो बाळा. मला वाटलं चक्कर आली तुला. मी घाबरलो अगं आई. तुमच्या ब्रेन मध्ये लहानसा क्लॉट आहे आणि तो क्लॉट जसजसा पुढे सरकत जाईल तसतसे या आजाराचे परिणाम दिसणार आहेत. अरे याला काय मी आजारी बाई वाटली का तुला? हात द्या मला. संभल की. वय झालं ना माझं. म्हातारी झाले मी आता. हा म्हातारी वगैरे काही नाही. माझी आई अजून यंग आहे खूप. मग तेच सांगते मी. काही होणार नाही तुझ्या आईला. मला माहितीये मावशी तुम्हाला काहीतरी होतंय. कसला तरी त्रास होतोय. तुला काही अंदाज आला असेल स्वीटू पण प्लीज आता काही बोलू नकोस.